उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या विद्यमानाने बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचा संच वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या उपस्थितीत अनेक बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला। या उपक्रमाचा उद्देश बांधकाम कामगारांना आवश्यक असलेल्या वस्तूंचा पुरवठा करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणे हा होता। यावेळी उपस्थित असलेल्या कामगारांनी आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांचे आभार मानले। त्यांनी सांगितले की या योजनेमुळे आम्हाला आमच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक वस्तू मिळाल्या आहेत, ज्यामुळे आमचे जीवन अधिक सुलभ झाले आहे। कार्यक्रमाने बांधकाम कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास मदत केली आहे आणि अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांना गृहोपयोगी आज या ठिकाणी वस्तू वाटप केलेलं आहे। आज गेल्या अनेक दिवसापासून हा प्रोग्राम थांबला होता। जवळजवळ 300 कामगारांनी लाभार्थी कामगारांनी घेतलेला आहे, ज्यांना आज सांगितले जास्तीत जास्त लोकांनी याची नोंदणी करा, जेणेकरून हा जे कामगारांच्या मुलांचा असेल किंवा त्यांचा स्वतःचा असेल किंवा गृहोपयोगी वस्तू असेल किंवा प्रोटेक्शन किट असेल, अशा अनेक लाभार्थी त्यांच्यासाठी वस्तू या कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून देण्यात येतं। तर नोंदणीकृत होणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी सगळ्यांना सांगितलं आहे व जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करून हा महाराष्ट्र शासनाने आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून अनेक लाभार्थी योजना शासनाच्या आल्या, त्याचा लाभ घ्यावा असं आज आम्ही या ठिकाणी सांगितलं। नाही, सगळे कामगार खुश आहेत आणि कामगारांच्या चेहऱ्यावरची जी खुशी आहे हे इतर आमदारांनी कधी केली तर अजून जास्ती त्याला चांगल्या प्रकारचा गेट येईल। कारण सतत डॉक्टर केनीकर साहेब हे कामगारांच्याच अवतीभोवती असतात, कारण विचारत असतात ते स्वतः की किट मिळालं की नाही, नोंदणी झाली की नाही। तर हे कधी सर्व लोकांनी कधी केलं तर हे कल्याणकारी योजना प्रत्येक नाका कामगारांच्या घरापर्यंत हे पोहोचेल। विशेषतः म्हणजे CM साहेबांचे खूप आभार मानावे लागतील, कारण त्यांनी हा कामगारांचा मुद्दा हाती घेतला आणि स्वतः डोकं घातलं त्यांनी। तर त्याच्यामुळे मी स्वतः एक कामगार आहेत, माझे काही सहकारी आहेत, आम्ही लोक आजच्या कार्यक्रमासाठी खूप खुश आहेत। काय किटमध्ये काय साधन सामग्री मिळाली? याच्यामध्ये गृहोपयोगी साधन आहेत, काही कुकर आहे, पाण्याची स्टीलची टाकी आहे, काही ग्लास आहे, ताटल्या आहेत, प्लेटी आहेत, भांड्याचे असे एकंदरीत 35, 36, 40पर्यंत काही नग आहेत। कोणता नाही, यांच्या काही त्या थकीत योजना आहेत। आता 1996मध्ये त्या काही GR निघाला होता, त्याप्रमाणे कधी सगळ्या ओपन झाल्या। म्हणजे त्याच्यामध्ये घरकुल योजना पण आहे, मुलीच्या विवाहाकरिता पण काही तरतूद केलेली आहे। ह्या काही त्या बारीक सारीक गोष्टी आहेत, तर ह्या कधी झाल्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर हे आम्हाला अजून त्याची खुशीच आहे।